तर नमस्कार मंडळी, मी त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आजचा विषय लय मजेशीर आहे। विषयाकडे जाण्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपलं चॅनल फटाफट सबस्क्राइब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा। त्यासोबतच व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त मांडा, डंके की चोट पर मांडा। गळ्याला पडायला तर आज आपण बोलणार आहोत अशा एका कुटुंबाबद्दल। हे सगळं कुटुंब म्हणजे शिवली आवली कौली, बिवली आवली कौली, आवली लावली कौली असंच वाटतं। हे असं मी शिवाली, मी बिवाली, मी पावली, मी आवली, मी शिवाली आवली कोहली, मी बिवाली आवली कोहली, मी पावली आवली कोहली, मी अख्ख्या रेशन कार्ड मध्येच प्रॉब्लेम। सगळेच येड झवे, एकापेक्षा एक भूतच। बाप माया नवा नवा बदला लोक काय झालं म्हणजे एकंदरीतच पहिला पण लुक चांगला होता, पण याच्यापेक्षा बेटर लुक हा वाटतोय। म्हणजे एकंदरीतच संकल्पना कशी आली डोक्यात, एकंदरीत थोडंसं विस्तार करा। आणि आता हे लड्डू मुत्याचा पुढचा अवतार। भूत असतात हे मला आत्ता वाटायलं हिला बघून, नाहीतर मला विश्वासच नव्हता। अहो एक म्हणून नाही, सगळी खानदान अख्खं प्रोडक्शनच भूताचं। आणि विशेष म्हणजे सगळ्या भूतात कॉमन एक गोष्ट आहे, एक गोष्ट सारखीच, ते म्हणजे ते चष्मे। अरे मला काही समजतच नाही, ते सगळे गाढवाच्या साईजचे चष्मे का वापरत असतील बरं। अजून एक साम्य आहे, नाक। नाक तर सगळ्याचं पुरं डुकरासारखं दिसते। आई म्हैस, बाप गाढव आणि मुलगी डुकरीन। तिच्या आईला घरात अख्खं गावठी प्राणी संग्रहालय। असो, चला वळूया गुलाबी डोरेमॉन कडे। तर विषय असा होता की सिद्धिविनायक मंदिरात तिथल्या यंत्रणेनं काही निर्णय घेतलेत। एक ड्रेस कोड बनवला। आता ड्रेस कोड म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की अंग प्रदर्शन करणारे शॉर्ट्स कपडे घालून तिथं मंदिरामध्ये प्रवेश येण्यास बंदी घातली। चांगलंच आहे, धार्मिक ठिकाणी असे नियम असायलाच पाहिजे। आणि त्याच्यावर संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली की उघडे नागडे घ्या, तुम्हीच बघून घ्या। संस्कृती पाळायची असेल तर देवाच्या दर्शनाला जाताना काही नियम पाळणं गरजेचं आहे। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरानं दर्शनासाठी काही ड्रेस कोड जाहीर केले असतील तर ते चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो तर असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात, म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही। देखिए, संजय सिरसाट जी ने कहा कि उगड़े नागड़े ये वर्ड्स यूज किए, दैट्स डेरोगेटरी टू विमेन। आप विमेन को रिस्पेक्ट नहीं करते हो, आपके पास माँ बहन बेटियां नहीं है। आई एम सो डिसअपॉइंटेड, आप ऐसे वर्ड्स यूज कर सकते हो। आंट यू अ पब्लिक सर्वेंट? मुझे ये लगता है कि हर एक सिटीजन को, चाहे आप मिनिस्टर हो या फिर आप कोई नॉर्मल वर्कर, डे टू डे वर्कर हो, आपको विमेन की इज्जत करनी चाहिए। वो एक भगवान का रूप होते हैं। आप उनके कपड़ों के ऊपर ऐसे चीजें बोलोगे, ये आपके नजरिए में खोट है। आपका नजरिया चेंज करो। लड़कियों को मत बताओ क्या पहनना चाहिए, लड़कों का नजरिया चेंज करो। गळ्यात अन्नू मलिक बसलाय पेटी घेऊन। गळ्यातलं जे काही वाक्य बाहेर पडेल त्याला चाल लागलीच पाहिजे, असा काही रूल आहे का? नॉर्मल बोला ना। आम्ही असेच बोलतो, हेच आमचं नॉर्मल आहे। हे नॉर्मल आहे तुमचं? हो। ते संजय शिरसाट बिना उघडे नागडे म्हणायची काय गरज होती का? डायरेक्ट भोंगळाच म्हणायचं ना। अबा मला तर वाटत नाही, तुम्हाला वाटत असेल तर सांगा। हे उघडे नागडे शब्द काय लय वाईट शब्द आहे का? असेल तर तुम्ही सांगा बुवा, त्याला दुसरा चांगला असा गोड पर्यायी शब्द असेल तर सांगा कमेंट मध्ये। आणि जर मंदिरात कोणाला पूर्ण कपडे घालून जायचं नसेल ना, तर बाहेर हातात चपला घेऊन थांबलं तरी कोणालाच काही हरकत नाही। बहुतेक या तात्या विंचुताईला घाई पडली होती, तशीच आली ज्योतिबाचं दर्शन घेऊन। नाही, खंडोबाला गेलं की माणूस पिवळा होते आणि ज्योतिबाला गेलं की गुलाबी। केसावरून तर तसंच वाटतंय बा। तरी भुवया रंगवायच्या राहिल्याच। अव भैताड वानाचे झिपरे, केस धुवून ये नसता कोणी बुड्डी के बाल म्हणून खाऊन टाकल। काय राव, पुढे जाण्याच्या अगोदर पहिले आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। हा, माणसाच्या मुली परीसारख्या असतात आणि ह्याची लाल परी हेडंबा। आणि चष्मा डोळ्यासाठी लावायचा असतो, नाकासाठी नाही। लावशील का तायडे? सर्वात आधी ते चष्मावर घे, नाक गुदमरत असन तू। ते चष्म्यानं नाक दाबून काय हिमेश रेशमियाचं करिअर संपवतं की काय? आणि जर नाकातला शेंबूड माईकवर पडू नये म्हणून ते तसं चष्मा लावून नाक पॅक केला असेल ना, तर राहू दे मग। शेंबूड पुसाच्या वयात आबाळ हाणाय निघाली। भावांनो, ते आपल्याकडे जुन्या म्हणी आता ते काय उगच नाहीत। म्हणतात ना, येड पिस आलं, किंवा असंही म्हणू शकतं की येड पेरलं खुळ उगवलं। इकडे 100% मॅच होते ती म्हण। पण ते शिरसाट स्त्रियांबद्दल बोलले होते, भूतांबद्दल नाही। यांना बैलाची सख्खी बहीण गुलाबी डोरेमॉन। अव तुला पाहिलं की डोळे डेटॉलनं धुवायले तर लोक। पहिले तर मला वाटलं की एडिटेड व्हिडिओ आहे। 5 मिनिटं तर मी कन्फ्युजच झालो, हे काय झंगाड आहे काय कळलंच नाही।
त्या सदावर्तीलाच एडिट केलं वाटलं जरासं. नसता गुन्ह्यानं सध्यानंच वीक गीक घालून व्हिडिओ बनवला वाटलं, पण नाही, खरंच त्याच्या वंशाचाच दिवा आहे. झेन, नाव झेन आणि हेडलाईट डंपरचे. अल्टो 800 कुठं आहे की? सध्या तू माझा व्हिडिओ नक्की पाहणार. हे सगळे मंडळी ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतील. म्हणून तुला सांगतो, पोरीला तुझ्यासारखं शिकू नको. ते पोचलेला गाढव इक, गाढवाच्या पैशात ते सगळ्यासाठी जरा ढंगाचे कपडे आणते, चष्मे घे आणि पहिलं तुझ्या बायकोला ते मानेसाठी कुत्र्याचा पट्टा लाव. म्हणजे म्हातारा वयाच्या अगोदर मोडणार नाही हलू हलू. आता ह्या वयात तुझ्यात तर काही बदल व्हायचा नाही. अबेले काय एक तरी माणसावानी काढ. सगळे एलियनच, काळी निळी पिवळी आल्टो. काय निर्या जनतेच्या शिवा खासाठीच काढतो का बे? हे बंद कर रे.